नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घातांक टॉपिकशी रिलेटेड हा विचारलेला प्रश्न बघा. 2 चा 120वा घात आणि 3 चा 90वा घात याच्यामधील लहान आणि मोठी संख्या कोणती. ठीक आहे, त्याच्या बेसिसवर हा प्रश्न सोडवते वेळी काय होतं, आता इथं पाया आहे 2 आणि इथं पाया आहे 3. घातांक दोन्हींचे वेगवेगळे आहेत आणि पाया पण वेगवेगळा आहे. त्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी काय करावं लागतं बघा. हा जो घातांक दिलाय त्या घातांकाला एकतरी समान करून घ्यावा लागेल. समान करते वेळी कसं होणार आहे, 2 चा. आता 120 साठी मी फोड कशी लिहू शकतोय, 4 गुणिले 30 म्हणजे 30 गुणिले 4 किती होणार आहे 120. आणि 90 साठी कसं लिहून घेऊ शकतोय, 3 गुणिले 30. मग बघा, घातांकाचा घाताचा गुणाकार होतोय, म्हणजेच याला मी असं पण लिहू शकतोय की 2 चा हा चौथा घात असणार आहे आणि 3 चा हा तिसरा घात असणार आहे. मग याच्यामध्ये बघितलं तर 2 चा चौथा घात किती होतोय 16. 16 चा तिसरा घात इथं आलेला आहे आणि 3 चा तिसरा घात किती होतोय 27. 27 चा 30 घात. आता दोन्हींचे घातांक समान आहेत पण पाया वेगवेगळा आहे. त्याच्यावरून आपल्याला समजून येईल की 27 चा 30वा घात ही संख्या काय असणार आहे, याच्यामध्ये मोठी असणार आहे. म्हणजेच 3 चा 90वा घात ही संख्या याच्यामध्ये काय असणार आहे, मोठी असणार आहे. थँक्यू.